महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक कारणांमुळे तो चर्चेत असतो। अशातच अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामात ढिसाळ कारभार करण्यात आल्याचं समोर आलंय। अमरावतीच्या लोहगाव पुलावरून जाणाऱ्या रस्त्यावर जीवघेणा खड्डा पडलाय। या रस्त्याचं काँक्रीट पुलावरून खाली कोसळलंय। सध्या या ठिकाणी खड्डा दुरुस्तीचं काम सुरू आहे। हजारो कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या महामार्गाला भगदाड पडलाय, त्यामुळे कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान घटनास्थळावरून अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे। सध्या हा समृद्धी महामार्ग जो आहे तो खूप प्रसिद्ध झालेला आहे। मात्र या महामार्गावर आता नव्यानच एका ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव येथे भगदाड पडल्याची बाब जी आहे ती निदर्शनास आलेली होती। मी ज्या ठिकाणी उभा आहे तो लोहगावचा हा परिसर आहे आणि या वरून जेव्हा काही वाहनं जात होती त्यावेळी या रस्त्याला भगदाड पडलं आणि याचं सिमेंट कॉन्क्रीट जे आहे ते खाली पडलेलं होतं आणि ही बाब जी आहे ते एका शेतकऱ्याच्या जेव्हा लक्षात आली त्यानंतर त्या शेतकऱ्याने पोलिसांना याची माहिती दिली। ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी हे बार जे दिसते आपल्याला वाकलेले याच ठिकाणी भगदाड पडलेलं होतं आणि त्यानंतर आता पोलिसांना या समृद्धी महामार्गाच्या अभियंत्यांना ही माहिती दिली आणि कालपासून हा महामार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे एक साईड चालवण्याचा आणि या ठिकाणी आता युद्ध पातळीवर जे रस्ता दुरुस्तीचे काम जे आहे ते काम सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर त्या ठिकाणी छोटंसं भगदाड पडलेलं होतं, मात्र संपूर्ण पॅचेस या ठिकाणी दुरुस्ती करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि उद्यापर्यंत हे काम जे आहे ते पूर्ण करण्यात येणार रस्त्याचा आपला आहे। मात्र वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेला हा रस्ता आणि जवळपास कोटीच्या वर या बांधकामाला खर्च करण्यात आलेला आहे। मात्र असं असताना वर्षभरातच आत या रस्त्याला भगदाड पडल्यामुळे समृद्धीच्या कामावर जे आता प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। त्यामुळं येत्या काळात हा महामार्ग जो आहे तो लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि कुठल्याही प्रकारचा अपघात या ठिकाणी होऊ नये किंवा या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा क्षती होऊ नये अशी नागरिकांची मागणी आहे। मात्र हा महामार्ग सध्या बंद असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। ब्रिजेश सागरचा संजय शेंडे, न्यूज़ 18 लोकमत, अमरावती। कल रिपेयर करने के लिए चालू किया था, कल 8 बजे का चालू किया था मॉर्निंग। संडे कल तक खत्म हो जाएगा, टुमारो खत्म हो जाएगा। इसकी वजह से किसी को कोई नुकसान हो? नहीं, किसी के नहीं। हमारा टीम इधर 24 घंटा रनिंग में था।